वंदे महापुरुष ते चरणारविंदम नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो अध्यत्रयजननी देवाची आत्मरूप गणेश केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे ने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागवे दिवेशिये वक्तृत्वा गुणपणे अमृताचे पारखे म्हणे रस होते वळणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतर विधी पुन्हा हाताचडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय ते हृदय सोनी ठाय एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता जो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता यशे म्हणे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनपुटी शेव्यांतर्गत निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. जी माणसं जो जीव संसाराला आला ते संसार करण्याचं एक महाराजांच्या भूमिकेतून या अभंगातून सगळ्यांना उपदेश केलाय. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाये राम सर्व भाविक. महाराज म्हणतात तो पवित्र देह कशाने होईल तर संत महात्म्याने त्याचा मार्ग सांगितला. वाचे गाये राम सर्व भाविक. महाराजांना विचारलं कोणीतरी साधकाने महाराज काय याच्यातून निष्पन्न होईल. महाराज म्हणाले काही नाही. धन्य तो भाग्याचा तरला संसार. तो भाग्याचा आहे तो संसार तरुण जाईल. हे नाम आहे संतांनी दिलेलं नाम आहे. धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर नाव मोठी. महाराजांना विचारलं काय केले या लोकांनी संसार करण्यासाठी काय केलं. महाराज म्हणाले काय करीतच कथा कीर्तनावळी ब्रह्मज्ञान जोडी तयाला भे. कीर्तनातून प्रवचनातून ते ब्रह्मज्ञान याच्यावर जड जीवाच्या उद्धारा करता तो मार्ग सांगितला. करीतच कथा कीर्तनावळी ब्रह्मज्ञान जोडी तयाला भे. महाराजांनी जाता जाता साधकाने विचारलं असं
पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाई राम सर्व भावे हा संत जो वाचेने नामस्मरण करतो अगदी भावपूर्ण अशा प्रकारचं नामस्मरण करतो तो देह पवित्र आहे. आलं का लक्षात? पवित्र तो देह महाराज म्हणतात. कुठला देह पवित्र आहे? जो सतत नामस्मरण करतो तो देह पवित्र आहे. नामस्मरणाने देह पवित्र होतात. बाकी दुसरं कुठलं नाही. आता टीव्हीच्या जाहिरातीवरती भरून कॉस्मेटिक बऱ्याचशा म्हणजे शॅम्पू विम्पूस आहे की नाही त्या क्रीमची ऍडव्हर्टाईज येतात. त्याने देह पवित्र होईल का? नाही. पवित्र देह होण्यासाठी तो देह संतांच्या चरणाशी प्रथम लीन झाला पाहिजे. आलं का लक्षात? आणि ज्या संत महात्म्याने आहे की नाही त्याकरताच ते आले. देवाचं सुद्धा येण्याचं प्रयोजन आहे, संतांचं सुद्धा येण्याचं प्रयोजन आहे. पण प्रत्येकाच्या प्रयोजनामध्ये फरक आहे. देव सुद्धा अवताराला येतो, संत देखील अवताराला येतात. देव सुद्धा अवताराला येतो पण येतो कशासाठी? भक्तारा के पायापासी हे देवाच्या येण्याचं प्रयोजन आहे. आलं का लक्षात? पण संतांच्या येण्याचं प्रयोजन वेगळं आहे. आलं का? एक तर सज्जन पाहिजे, एक तर दुर्जन पाहिजे. याकरता देव अवताराला येतो. आलं का लक्षात? संतांचं तसं नाही. आलं का लक्षात? संतांचं कार्य वेगळं आहे आणि देवाचं कार्य वेगळं आहे. देवापेक्षा संतांचं कार्य महान आहे. आलं का लक्षात? ते म्हणतात मगाशी महाराज बोलून गेले. आलं का लक्षात? आम्ही कुठून आहोत? निरंजनी आम्ही बांधलेले घर निर्गुण निराकार राहिलोसे. जगद्गुरु तुकोबरा प्रत्येकाला म्हणत होता अरे माझा हात धरा, मला माझ्या घरी न्या. माझ्या घरी नाही, घराच्या दाराजवळ बसलेत आणि सांगतात मला माझ्या घरी सोडा. लोक म्हणाले तुकोबरा तुमच्या घराच्या समोर आज दरवाजाच्या कडेला बसलात आणि घरी सोडा असं का म्हणताय तुम्ही? महाराज म्हणाले ते माझं घर नाही. आलं का लक्षात? तिथं त्यांचं येण्याचं प्रयोजन वेगळं आहे. देव येतो एक तर सज्जनासाठी, एक तर दुर्जनासाठी. हा जो मधला वर्ग आहे ना ते तुम्ही आणि आम्ही आहोत. याची कोणी दखल घेतली नाही. आलं का लक्षात? याची कोणी दखल घेतली नाही. संत महात्म्याने म्हटलं देव गेला दुर्जनासाठी, गेला सज्जनासाठी. मधला जो वर्ग आहे त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल. आणि म्हणून त्याने छातीला हात लावून सांगावं आम्ही वय पुंडवासी
आम्ही वैकुंठावरून आलो. आलं का लक्षात? आम्ही इथं नाही. त्यांना विचारलं कुठले तो मी नसे एक वेळ भानो बिंबी न दिसे योगी यांच्या मानसे वरडोने जाय तयापासी पांडवा मी हरपला दिवसावा जेत नाम घोष बरवा करती माझा. देवांना संत खाली गेले, आपल्याला पण जावं लागेल आहे की नाही. देव इच्छिरज चरणेची माती धावत चालती मागे मागे. मग संतांच्या मागे मागे देवाला यावं लागला आहे की नाही. आणि म्हणून ज्या सुखा कारणे देव बेडावला आहे की नाही. आणि तो कुठे राहिला? संत सदनी राहिला. एवढा मोठा संतांचा अधिकार आहे. त्या वैकुंठामधला असणारा परमात्मा त्याला देखील खाली आणण्याची ताकद संत महात्म्यामध्ये आहे. आणि म्हणून त्या संत महात्म्याचा हे आहे की ज्या भागवती पाळू दारू काय त्यांची काया होती. मला परमार्थ परमार्थ हा व्यवस्थेचा विषय नाही. परमार्थ मध्ये अवस्था निर्माण झाली पाहिजे. अवस्थेचा विषय आहे. असे फेट्या बांधले, असे कपडे घातले, असे कमरा बांधल्या म्हणजे त्याला कीर्तनकार म्हणता येत नाही. अरे का लक्षात? त्याला कीर्तनकार नाही, त्याला प्रवचनकार नाही. त्याच्यासाठी अवस्था निर्माण झाली पाहिजे. ती अवस्था या महात्म्याने प्राप्त केली. ती माहिती संसाराच्या नावी घालून आशुन्य पडता पुण्य धर्म केला. खाली येऊन हरिभजनी धवले जग तुका विलाला करी काळाचा. निजामपूर विभाग असेल, सात हा विभाग असेल, इकडे पाली विभाग असेल, हा नक्षत्र विभाग असेल, तिकडे कुर्ली विभाग असेल है की नाही. पिटू भक्तीचा डांगोरा कधी काळाची धराला म्हणे करा जय जयकार आनंदे. ते मार्ग धावून गेले आधी धरादी संतते है की नाही. त्यांचा देह पवित्र, त्यांनी स्वतः आपला देह पवित्र केला. मौलिक नाडोबारे सांगतात आणि त्यांना जन्म आणि मृत्यू नाही. एक वेळा देवाला नाही जन्म मृत्यू आहे, पण संतांना नाही है की नाही. म्हणून जन्मक्षया जे अतीत ते धनंजया ते झाले ज्ञानाया अनुसरणी. जे जन्मक्षयातीत आहे, ज्याला जन्म आणि मृत्यू काही करू शकत नाही. आणि म्हणून ते म्हणतात येईल जाईल खाईल राहील उपजवणी या पुढे येऊ. येईल कशा करता येईल? येईल जाईल हा अधिकार देवाला नाही, जीवाला नाही. तो अधिकार संतांना येईल नवी जन्म याच्यासाठी देवा चरण सेवा. हा एवढा मोठा अधिकार कशातून प्राप्त झाला? तर हा संत कृपेतून प्राप्त झालेला आनंद आहे. आणि तो आपल्याला तो दाखवण्यासाठी ते त्या मार्गाने आपल्याला जायला सांगितलं की न पडे गुंता कोठे काही. आणि म्हणून अशा संतांनी आपला देह पवित्र केला. पवित्र पवित्र शास्त्राने भरपूर त्याचे परिष्कार सांगितले. नेमकं पवित्र पवित्र म्हणायचं कशाला? एवढं सोपं नाही ते. आलं का लक्षात? नुसतं पवित्र म्हणून चालणार नाही. पवित्र तो देव सदा ज्याचा नेम. एक आहे तुकोबारांचा 8 पिढ्यांचा नियम होता. नाथरांचा किती पिढ्यांचा नियम आहे? माऊलींचा 107 पिढ्यांचा नियम आहे. ते विवेक ध्रुवाची मुळी बैसल्यात नित्य फळी ते योगियाच्या कुळी जन्म पावे. उगाच नाही कुठेतरी जन्म भेटत. 107 वर्ष त्याने योग साधना केली आणि साधनेला महत्वाचं जन्म. आलं का लक्षात? त्या महात्म्यांकडे काय होतं? काही नव्हतं, पण पाहिलं तर पवित्र तो देह सदा ज्याचा नेम. त्याचं नावही सदा आहे. आज एखाद्याला विचारलं हे काय रे? माझ्या शेजारी त्याचा नेल्या मुलांनी आई एकट्या राहतात तिथे. मी सहज त्यांच्या झोपाळ्यावर बसत असतो कार्यक्रम नसतो त्या दिवशी. मी तिला सहज म्हणालो की तिने दृष्ट काढली ना ती ताबडतोब निघते. तिचा हातखंड अशी काही माणसं आहेत गावामध्ये. कुणाचं पोट दुखत असेल, पाय फिरवला तरी चांगला होतो. आलं का लक्षात? मी सांगते त्याच्यावर जाऊ नका, नाही तर मग सांगितलं तो मरेल उगाच. पहिला आता दवाखान्यात नाही. आलं का लक्षात? आता तू दवाखान्यात कुठलाही आजार असला तरी पहिली कोरोना चाचणी होती. आलं का लक्षात? असं माझा स्वतंत्र तो विषय. मी सहज म्हणालो तिला मामी हे बघ तुझं आता वय झालंय. असं समजू नको तुझ्या अगोदर मी पण जाईल. तुझं आता वय झालंय हा की नाही? तुझं वय झालंय. तुलाही सगळे बोलवतात ना दृष्ट काढायला. तो मंत्र मला सांग ना. तो मी तिला म्हणा हा मंत्र मला सांग ना, म्हणजे तुझं नाव निघेल. आता जसं सदाशिव स्वामींचं पाठीमागे आपण सर्व अनुयायी साधक सगळे नामस्मरण करतोय. महाराजांनी प्रवचन केले. मदरदाई सद्गुरू सांगितलं त्याने
जिने सारिलो हा संसार करू म्हणून विशेष अंतग्रो विवेकावरी जैशी डोळ्यांजना भेटे तेवेळी दृष्टीच पाटा फुटे मग वास पाहिजे प्रकटते ते महानिधी आलं का लक्षात ते अंजन गुरु अंजन पडावं लागतं मेडिकलचं अंजन नाही सांगत ते तुम्हाला नाही की ते अंजन नाही सांगत हे अंजन आहे ते गुरु कृपेशिवाय मिळत नाही मी जर म्हणालो मामी हा मंत्र तुझा सांग ना मला आलं का लक्षात तिने मला काय सांगितलं मला तर तुला मंत्र तसा देता येणार नाही मी म्हणालो का ती म्हणते नाही तुला तसा देणार आहे सोपा आहे का ते काय तुम्ही सांगितलं सोपा आहे का ते मी म्हणालो काहीतरी वेगळं असेल मला तो मंत्र सगळ्या बाळांचं मला माहिती आहे आल्याची गेल्याची उठल्याची बसल्याची मेल्याची मेल्याची आहे का नाही माहिती नाही बोलत गेलो ही सगळा मंत्र तो माहिती आहे मी तिला सहज म्हणालो सांग ना आम्ही सांग नाही मंत्र ती म्हटले बुवा तर बघच तुला नाही देता येणार तो मंत्र सोपा नसतो वगैरे मग तिला म्हटलं तर तू मला सांगू नको तो मंत्र काहीतरी तिला मला ती म्हणजे काय नाही तू बोललास ना तोच मंत्र आहे म्हणलो का आल्याची गेल्याची बसल्याची म्हणजे हाच मंत्र आहे अरे बापरे मी म्हटलं आज संभ्रमामध्ये होतो काहीतरी संस्कृत मध्ये श्लोक असेल म्हटलं नाही तिला आल्याची गेल्याची बसल्याची उठल्याची सांगायला एवढा अभिमान झाला हा येतंय ना लक्षात कीर्तन यांनी आमचं एवढं मोठं जीवन घडवलं अरे का लक्षात अरे माझ्या तुकोबरांनी सर जगाला सांगितलं सदा नाम घोष करू हरी गाथा सदा नाम घोष करू हरी गाथा सदा नाम घोष करू हरी गाथा सदा नाम घोष घोष करू हरी कथा सदा चित्ता समाधान एवढं करा तुमच्या चित्ताला समाधान प्राप्त होईल एक काही विचारलं नाही जगासाठी संपूर्ण केलं तसंच आमच्या आपल्या सदाशिव स्वामींनी अरे कुठे तो प्रांत कुठे देश कुठे जिल्हा कुठे तालुका कुठे गाव काय सगळं नातं सोडून त्यांनी जे नातं जे जोडलं ते या भागामध्ये येऊन त्यांनी हे आपल्या जीवनातलं नंदनवन सज्जराव केलं माना हरी प्राप्ती शिवपाळी धारावे त्याशिवाय प्राप्ती नाही तैसे हरपले आपण पाहावी ते संताचे पाहला दिवसावे म्हणून वाणावे ऐकावे ती सदा का त्यांचं चिंतन का प्रतिवर्षी त्यांचा सामाजिक सोहळा होतो का त्यांचं नामस्मरण करायचं तैसे हरपले आपण पाहू एक स्वतंत्र विषय मला तिकडे नाही जायचं मला आता आपल्या अभंगामध्ये प्रवेश करायचंय आणि पटकन बाहेर निघायचं मला माझी वेळ संपत आली सज्जनाव आणि म्हणून महाराजांनी सांगितले तो देह आपल्याला पवित्र करायचा आहे पण तो पवित्र देह असा होत नाही त्याच्यासाठी महाराजांनी सांगितलं आलं का लक्षात तुम्हाला माझ्या जीवनाचा प्रसंग सांगतो फक्त परमार्थामध्ये आदरणीय दादांच्या सहवासाने का होईना मी या परमार्थाच्या कृपाछत्राखाली आलो आदरणीय वामनदादांच्या कृपा मला त्यांनी हा रस्ता दाखवला आणि पद्मनाभ संप्रदायाच्या त्या कृपाछत्राखाली त्या दावणीला मला त्यांनी काणी लावली म्हणून आज इथे उभा आहे विठ्ठला देव पवित्र कसा होतो फेटे बांधून नाही कमरा बांधून नाही चांगले कपडे घालून नाही है की नाही कुठल्याही पदव्या लावा काही नाही ते सगळे घेऊन नाही माझ्या जीवनाचा प्रसंग सांगतो मी नंतर परमार्थामध्ये प्रवेश केला आणि सहज आषाढीचा दिवस होता एक दिवस मी पारायणाला बसलो नववा अध्याय घेतला आणि त्या दिवशी मिसेस माझी म्हणाली छोकरीला की बाळा मी थोडा मंदिरात जाऊन येते मंदिरामध्ये जाऊन येते तेव्हा ती मावशी येईल
एक मावशी तिकडे येते पुन्हा भांडी घासायला, तिला हे 2 भाकरी आणि भाजी दे. बाबा आतमध्ये पारायण करतायत, बाबा आतमध्ये पारायण करतायत, जास्त ओरडू नको, त्यांचा स्वभाव तुला माहिती आहे. समजलं ना तुम्हाला काय म्हणतोय ते? समजलं ना? जास्त ओरडू नको, आहे की नाही? मी सदाशिव स्वामींसाठी बोलतोय. आपल्या जीवनात त्यांचं जीवन आणि आपलं जीवन ते पवित्र का आणि आपण अपवित्र का? विठ्ठला माझं पारायण सुरू झालं. मी पारायण करता 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 माझं पारायण संपलं आणि मी बसायला म्हणायला लागलो. बसायला म्हणतो आणि मी कुठे आलो माहितीये? जे खांची व्यंकटेश सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांची. आपल्याला काय सांडवायचं एवढं कळलं ना का पद्मनाभ संप्रदाय काय तो कळेल. विठ्ठला मी या पसायदानाच्या दुसऱ्या वाक्यावरती आलो, दुसऱ्या चरणावरती आलो. जे खांची व्यंकटेश सांडो. तेवढ्यात ती मावशी आली. काकू, ए काकू, मारायला लागली. ती मुलगीला सांगितलं, ती मुलगी गेली कुठेतरी, थोडी बाजूला गेली. मुलांच्या लक्षात काय राहतं, ती खेळायला गेली. नंतर त्या मुलीच्या लक्षात आला, आवाज कसला येतोय बा. ती आई सांगून गेली, मी मंदिरात जाते. आणि मग माझी मुलगी धावत आली. काकू काकू ओरडू नका, ओरडू नका, ओरडू नका, तुम्ही ओरडू नका. ते म्हटलं ओरडू नका, बाबा आतमध्ये पारायण करतायत, बाबा आतमध्ये पारायण करतायत. तिने तिला मागच्या दरवाजाजवळ नेलं, ते 2 भाकरी भाजी दिली. ती माऊली तिच्या याला निघून गेली, काय तिच्या मार्गाला निघून गेली. आलं का लक्षात? तिच्या मार्गाला निघून गेली. पण मागं काय चाललं होतं? जे खलांची व्यंकटेश सांडो. इथं मी आलो आणि तिच्या आवाजाने मला डिस्टर्ब केलं. मला विक्षेप आला. विक्षेप आल्यानंतर मी जोरात ओरडायला लागलो. कोण आहे तिकडे? काय कळत नाही का? इकडे पारायण चालू आहे. इकडे पारायण चालू आहे. मी तिला ओरडायला लागलो. एकदा अनामधान 1-2 शब्द वाकडे बोलून मी गेलो. माझी पत्नी तिकडे सांगून गेली, या आलेल्या मावशीला 2 भाकरी आणि भाजी दे. ती मंदिरामध्ये गेली. मी घरी पारायण करतोय. तुम्ही आईची शपथ घेऊन सांगा मला, माऊली कुणाला प्रसन्न होईल? माझ्या पत्नीचा स्वीकार करेल देव का माझा करेल? मी काय म्हणतोय? जे खलांची व्यंकटेश सांडो. तिथं देवाचं नामस्मरण करते. एका मावशीला 2 भाकरी ठेवून गेली. तुम्ही सांगा ना कुणाला होईल? हे घडलं पाहिजे. आलं का लक्षात? हे तसं घडत नाही. याला म्हणतात त्याग, समर्पण. जो त्याने आपला आत्मभाव या संस्थेसाठी सहज करता दिला, आपल्या संसाराकरती पाठ फिरवली, त्यांच्यासाठी सांगतोय पवित्र तो देव सदा नेम. आपलं पवित्र शब्द पाहायचं आहे की नाही? पवित्र कशाला म्हणतात? तर शास्त्राने त्याची 6 कारण सांगितली. पवित्र म्हणजे काय? तर पवित्र त्याला म्हणतात आहे की जो कालता पवित्र, कुलता पवित्र, देशता पवित्र, संबंधता पवित्र, संस्कारिता पवित्र आणि स्वस्वरूपा पवित्र. 6 तुम्हाला शास्त्राचे तुम्हाला 6 परिष्कार सांगतो की कालता पवित्र. कालता पवित्र कशाला म्हणतात? काही काळामध्ये फक्त ती पवित्र आहे. समजा शास्त्राने त्याची उदाहरण दिली. गाय, गाय ही काय जिवंत असताना पवित्र आहे, मेल्यावर नाही. आलं का लक्षात? वाघ हा जिवंत असताना तो अपवित्र आहे, त्याचं मांसाहार खातो आणि तो हिंस्र पशु आहे. तो जिवंत असताना अपवित्र आहे, पण तो मेल्यावर पवित्र आहे. कालच अपवित्र आपण विषय घेतला. आणि म्हणून वाघ हा जिवंत असताना पवित्र, मेल्यावर अपवित्र. दुसरा एक पक्षी कावळा, याच्याबद्दल बरंच सांगता येईल. एवढंच नाही मी सांगणार, पण माझ्या कारणापुरतं मी 2-3 मुद्दे मांडतोय. कावळा हा जिवंत असताना सुद्धा पवित्र आहे आणि मेल्यावर सुद्धा पवित्र आहे. एखादा मनात मी रामायण वाचलं की नाही? मी रामायण वाचलंय, पण त्या वेळेला काही सगळं सांगून चालत नाही. तो मुद्द्यापुरता तो संवाद घ्यावा लागतो. कावळा जिवंतपणे, पण कावळा पिंडाला शिवल्याशिवाय आहे की नाही? कावळा पिंडाला शिवल्याशिवाय त्या माणसाला समाधान नाही असं म्हणतो की नाही आपण? कधी कधी शिवत नाही. माहितीचा माणूस असावा लागतो. त्या दिवशी एक ठिकाणी दहाव्याच्या उत्तर कार्यालयात गेलो.
गेलो आणि कावळा शिवे नाही. त्यांची प्रथा होती तिथे म्हसला तालुक्यामध्ये. प्रथा अशी होती, जोपर्यंत महाराज कावळा शिवत नाही तोपर्यंत प्रवचन थांबवायचं नाही. आयला म्हणतो असं माहिती असतं तर माझ्या पाठीमागे नेहमी कावळा येतो त्याला चांगला असतं. महाराज कावळा या पिंडाला शिवल्याशिवाय प्रवचन थांबवायचं नाही. त्यांनीच मला सांगितलं. आला म्हणतो मी 1.5 तास मागपासून बोलतोय, 1.5 तास झाला तर माझी वेळ झाली, माझं त्राण संपलंय. प्रवचन जास्त बोलावं लागतं. कीर्तनामध्ये लोक असतात, सहकार्य करतात. मी सांगितलं तसं कसं चालेल? त्या म्हटलं आमच्याकडची प्रथा आहे. त्यातला एक नशीब माझ्या, खरोखर त्याने मला सहकार्य केलं. तो उठला, त्याला माहिती आहे कावळा शिवायचा नाही. तो झटकन तिथं ती स्कूटी घेतली, त्या मार्केट मध्ये गेला, तिथून एक बाटली आणली. मी काय म्हणते समजतं ना? बाटली खिशात आणली त्यांनी, आणली आणि त्याच्या त्या पिंडाच्या कडेला उभी केल्या ती ताबडतोब तिला कावळा शिवला. मी त्याचे आभार मानलो, धन्य झालो. तो जर आज तुम्ही जर या प्रवचनाला नसतात तर माझं प्रवचन संध्याकाळपर्यंत चालू राहिलं असतं. का? कावळा शिवत नाही, हे की नाही? कावळा शिवावा लागतो की नाही? अरे आलं का लक्षात? या सगळ्या 2 गोष्टी आहेत. त्याकरताच तर आपण ही पद्मनाभ संस्था 100 वर्ष कार्यरत आहे. आपल्या पिंडाला कावळा शिवावा. आलं का लक्षात? नाही की? आणि म्हणून काय शिवावं? वाजत असे बोंब कोणी नाही कधी गावी. चालू आहे की 21,600 वेळा ती बोंब चालू आहे. हरी हरी न म्हणतात या धुरधारी हरी, उठा उठा जागा पाठी हरी मोठी. आपलं चिंतन कुठे होतं की कावळा जिवंतपणे अपवित्र आणि मेल्यावर सुद्धा अपवित्र. जाऊ दे, ही कालता पवित्र, कुलता पवित्र. कुलता पवित्र कशाला म्हणतात? ज्या पवित्र कुळामध्ये जन्म घ्यावा, पवित्र कुळामध्ये जन्माला यावं. पण नुसतं जन्माला येऊन फायदा नाही. मला म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आहे की नाही? त्याला धन्यता आहे. जन्म सगळ्यांना मिळाला, त्या कुळामध्ये जन्म मिळाला. म्हणून मागची ओवी होती, विवेक द्रुमाची मुली बैसले आहात नित्य फळी, ते योगी आचार कुळी जन्म पावे. उगाच नाही मौली ज्ञानोबाने जन्म मिळाला. त्या कुलकर्णी घराण्यामध्ये जन्माला आले ते उगाच नाही. त्याची तपश्चर्या, त्याची साधना फार मोठी होती. आलं का लक्षात? ती कुलता पवित्र, त्या कुळामध्ये जन्माला यावं. त्या कुळाचे आहेत जे काय नियम आहेत ते नियम तंतोतंत त्याचं पालन केलं पाहिजे. मग तो महाराज असते त्याच्या पश्चात त्यांनी दिंडी चालवावी, त्यांनी नामस्मरण करावं, त्यांनी सप्ते करावं, बऱ्याच लोकांना मार्गदर्शन करावं. पण हे सगळं करत असताना तो नामधारी असायला पाहिजे. ते सगळ्यात महत्वाचं आहे. नुसतं लोकांना दिंड्या काढून चालणार नाही, लोकांना नुसते सप्ते बनवून चालणार नाही, तिथं महाराज बनून चालणार नाही. तर तो पहिला नामधारी पाहिजे. दिवसाला इथं कीर्तन करण्यापूर्वी माझे 22 तास कुठे आहे याला फार महत्व आहे. आलं का लक्षात? बाकीचं सोडा, मी संस्थेपुरतं बोलतो, हात जोडून विनंती आहे. आता ते तसं राहील ना, युट्यूबवर आपण पाहतो. आता ते सांगितले त्याच्यावरती की विनोदाचार्य म्हणून म्हणू नका कोणी. कीर्तन हे विनोद नाही. आलं का लक्षात? एक कीर्तन हे विनोद नाही. आहे की नाही? ऐशी मर्यादा असावी कीर्तनाची. आहे की नाही? तशी मर्यादा असावी जेणेकरून कोणती फसावी श्री हरीची. ऐशी मर्यादा आई संतांच्या घरची. ती मर्यादा सांभाळलं पाहिजे. तो नामस्मरण करणारा पाहिजे, तो संस्थापक पाहिजे, त्या कुळाचे, त्या असणाऱ्या परंपरेचे सगळे नियम पाळणारा पाहिजे. आपलीकडे पण सगळी परंपरा पाळतो की नाही आपण? साधा झाला तरी त्याला जाणवं वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. नाम दिलं जातं. आलं का लक्षात? कुलता पवित्र, देशता पवित्र. आपण काही पुढे पुढे जाऊ. एक देशात अपवित्र. ज्या देशामध्ये आम्ही जन्माला आलो, आमचे भागवतकार सांगतात, भरतखंडी नरदेव प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. हे भारतामध्ये जन्माला येणं परम भाग्य आहे. महाराष्ट्रात जन्माला येणं त्यापेक्षा मोठं कार्य आहे. आणि मी सांगतो इकडे जन्माला कुठे या, पण पद्मनाभ संप्रदायाचे पायक व्हा, तुमच्या जीवनामध्ये धन्यता होईल. याला म्हणतात अरे जन्माला कुठे आलो, आहे की नाही? सामान्य हे ज्ञान आहे सज्जनो. आलं का लक्षात? आणि म्हणून देशात अपवित्र, ज्या देशामध्ये पवित्र गंगा वाहतात, ज्या देशामध्ये भृगु ऋषी सारखे तपस्वी तपश्चर्या करतात, ज्या देशामध्ये
ज्ञानोबा माऊली तुकोबारांसारखे महारत्न जन्माला आलेल्या महाराष्ट्रामध्ये आलं का लक्षात? तिथली भूमी पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. एक पवित्र ते कुळ पावड तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतली. काय केलं काय नाही, कर्म धर्म त्यांचा, विषय तो त्यांचा, आहे की नाही? आणि म्हणून जर आपण पद्मनाभ संप्रदायाचे अनुयायी झालो, पायक झालो, साधक झालो, सेवक झालो तर आपल्या जीवनामध्ये धन्यता आहे. एक देशता पवित्र, संस्कारिता पवित्र, ज्या कुळामध्ये आम्ही जन्माला येतो आहे की नाही, त्या कुळाचे काही संस्कार आहेत, त्या संस्कार फार महत्वाचे आहेत. नाहीतर कधी कधी म्हणावं लागतो हा कुठल्या रे, कुठल्या बापाचा आहे पोर आहे, संध्याकाळी तुझं डान्स करत आला तर कुळाचार आहे. कुळाचारी नाम विठोबाचे. आणि म्हणून काय सांगत होतो आपण, संस्कारिता पवित्र संस्कार आहेत. कदाचित तुम्हाला एक मंडन मिश्रांचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे की तुझे पाच गुरु शंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांचे संवाद कधीतरी वाचनात तुमच्या आला असेल नसेल. पूज्यपाद शंकराचार्य मंडन मिश्रांना भेटायला गेल्यानंतर त्या गावामध्ये शिरले घर माहित नव्हतं. इथं आल्यानंतर नवीन माणूस म्हणतो की बाप्पांचं घर कुठे आहे, आलं का लक्षात? त्या पूज्यपाद गुरु शंकराचार्यांच्या मंडन मिश्रांचं घर कुठे आहे त्यांनी सांगितलं, ज्या घराच्या समोर दोन पोपट असतील ते मंडन मिश्रांचं घर आहे. तो महात्मा निघाल्यानंतर प्रत्येक गाव सगळ्या नागशेतमध्ये फिरून प्रत्येक घराच्या समोर दोन दोन पोपट, प्रत्येक घराच्या समोर दोन पोपट, आहे की नाही? मग आता नेमकं सगळ्या घरांच्या समोर दोन दोन पोपट आहेत. मग आता मंडन मिश्रांचं घर कुठलं? पुन्हा तो ज्याने पत्ता सांगितला त्याच्याकडे आला, म्हणतो हे तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, ज्या घराच्या समोर दोन पोपट असतील ते मंडन मिश्रांचं घर सगळ्यांच्या घरासमोर आहे. त्यांनी सांगितलं तसं नाही, पण मंडन मिश्रांच्या घरासमोरचे जे पोपट आहे ते सप्त प्रतिवाद आणि प्रत्त प्रतिवाद या महावाक्याचं बोध त्यांच्याकडे आहे. वेदांताच्या चर्चा ते करत असतात. ते दोन पोपट कुठले तरी पोपट नाही, आपल्या घरचा पोपट एवढंच म्हणतो, यात काय संशय? त्याला विचारला हा तुला घरी आणणारा मालक मूर्ख आहे, तो म्हणतो यात काय संशय, एवढंच बोलतो. पण वेदांताच्या चर्चा ज्या ठिकाणी होतात अशा प्रकारे त्यांच्या त्या पोपटांवरती देखील ते संस्कार झाले. आलं का लक्षात? ते संस्कारिता पवित्र, पवित्रता आपण म्हणतोय, संबंधिता पवित्र. अरे त्या संत महात्म्यांचा सहवास ज्या ठिकाणी झाला त्या भूमीला पवित्रपणा आला. नागशेत भूमीला पवित्रपणा कधी आला? अरे या ठिकाणी सदाशिव स्वामी ज्या वेळेला आले, त्रिनयन स्वामी आले, शिवानंद स्वामी आले, नरेंद्र स्वामी, नरेंद्रनाथ स्वामी आली, सगळी मंडळी आली, त्यावेळेला तो पवित्रपणा आला. आलं का? संस्कारिता पवित्र, हा पवित्रपणा कधी येतो? संत महात्म्यांनी ज्या सहवासाने तो पवित्रपणा लागतो. जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती ती साधना तपश्चर्या करत असताना दगड आणि मातीचाच होता तो भंडारा डोंगर म्हणजे काय? दगड आणि मातीचा. पण त्याचं जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी साधना केल्यामुळं तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर असं तो प्रसिद्ध झालं. आज अमेरिकेमधून सुद्धा तिथे येतात तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर, तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर, तीर्थक्षेत्र घोराडा डोंगर. ही पवित्रता कशाने आली? संबंधित आली. जिथं जिथं संतांचा सहवास आहे तिथं तिथं ती पवित्रता आहे, संस्कारिता पवित्र. आता आपल्या मूळ मुद्द्यावर आलो की स्वस्वरूपता पवित्र. स्वस्वरूपता पवित्र कधी प्राप्त होते आहे की नाही? पवित्र यावेळी संधी आणि विसर्ग आपण शाळेमध्ये शिकलोय. व्याकरणाच्या दृष्टीने संधी कशी आणि विसर्ग कसं, जे जे विद्यार्थी शाळेत गेले त्यांना माहिती आहे की संधी आणि विसर्ग कसा करायचा. पवित्र या शब्दाचा जर आपण संधी आणि विसर्ग करायला गेलो तर पवित्र अधिक या नाम पवित्र, पवित्र अधिक या नाम पवित्र. पवित्र या शब्दाचा अर्थ शब्दशः अर्थ जर केला तर वज्र होतं. शब्दांकनामध्ये सांगितलं पवी या शब्दाचा अर्थ असा आहे वज्र. वज्र म्हणजे हत्यार, धनुष्यबाण. धनुष्यबाण म्हणजे हे युद्ध आहे. युद्ध म्हणजे दुःखाला कारणीभूत आहे. पवी या शब्दाचा वाच्यार्थाने लक्षणा जर केली तर पवित्र या शब्दाचा अर्थ काय होतो?
तर पवित्र या शब्दाचा अर्थ होतो वज्र धनुष्य. आलं का लक्षात? पवी या शब्दाचा अर्थ. आणि पवित्र या शब्दाचा दुसरं लक्षणार्थ जर केला तर पवित्र या शब्दाचा लक्षणार्थ काय होतो माहितीये? पवित्र हे की ज्याच्याकडे नाम त्रायते, पवित्र या नाम त्याचा जर लक्षणार्थ केला तर पवित्र नाम या अज्ञान. याचा की वेदांत शास्त्राने एक परिष्कार सांगितला. अज्ञान अज्ञान कसं कशाला जरी म्हणायचं तर या लक्ष 84 योनीमध्ये जो जड जीव म्हणून जन्माला आला त्याच्या ठिकाणी प्रतीकीला येणारं जे दुःख आहे, मग ते दुःख कसं आहे की नाही? संसार दुःखाला कारण काय? संसार दुःखाला कारण शरीर, शरीर दुःखाला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण जन्म मृत्यू, जन्म मृत्यूला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, आणखी प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान, आणि भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचा ज्ञान. का आम्हाला भेद दिसतो तिथे? भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचा ज्ञान. वेदांत शास्त्राने सांगितलं की आत्मस्वरूपाचं अज्ञान की आत्मस्वरूपाचं विस्मरण. हे आपल्याला पाहायचंय. पवी या शब्दाचा अर्थ, त्याचा वाच्यार्थ होतो पवी या शब्दाचा अर्थ आहे धनुष्य. धनुष्य म्हणजे याच्यावर जड जीवाच्या दुःखाला कारण ते शस्त्र. आणि पवित्र या शब्दाचा लक्षणार्थ होतो, पवित्र या शब्दाचा लक्षणार्थ होतो अज्ञान. मग आत्मस्वरूपाचा अज्ञान घालवायचं असेल तर कुठं जावं लागेल? किंवा आत्मस्वरूपाचं मलिनता घालवायची असेल, अज्ञान घालवायचं असेल तर कुठं जावं लागेल? तर तो संतांच्या कडेला जावं लागेल, संतांच्या चरणांजवळ जावं लागेल, तेव्हा तो पवित्रपणा येतो. मग काय सांगितलं? पवी या शब्दाचा अर्थ अनेक आपल्याला त्याच्यामध्ये वेदांत शास्त्राने बरेच परिष्कार सांगितले, पण आपल्याला पवित्र या कारणापुरतं घेतलं. आत्मस्वरूपाचं विस्मरण का आत्मस्वरूपाचं अज्ञान ते तपासण्यासाठी त्याची गरज आहे. तिथं गेल्याशिवाय ते प्राप्त होणार नाही. आणि म्हणून ते तपासण्यासाठी काय करायचंय? पवित्र या त्रायते या अज्ञानाच्या ठिकाणी प्रतीतीला येणार जे अज्ञान आहे, त्या जीवाच्या ठिकाणी प्रतीतीला येणार जे अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा करता अंत त्यांना म्हणतात सत्य. तुमच्या माझ्या जवळचं असणारं अज्ञान दूर करण्याचं सामर्थ्य कुणाकडे आहे? ते फक्त संतांकडे आहे. आणि म्हणून पवित्र तो देह सदा ज्याचा नेम. जीवनामध्ये नेमाला फार महत्व आहे. संत महात्म्याने नेमाला एवढं प्राधान्य दिले आहे की नाही? महाराज म्हणतात काही नित्य नेमाविना अन्यथा येतो स्वान वाया मनुष्य भार. नेमाशिवाय कुठली गोष्ट नाही. प्रत्येक गोष्टीला नियम पाहिजे. नेमाशिवाय हे की नाही? आणि साधकाच्या जीवनामध्ये तर नियम सांगितले. काळ सारा वाचिंतवी काल सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा रोषिता युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार रसावे कासर निद्रा बहु भाषण परमार्थ माधन देवी जोडाचे देवाची चरण. ही आचारसंहिता आहे. याला म्हणतात जैन. हे की नाही?
सदा रामवाची गाई. तो रामच का घेतला असेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाही. रामप्रभूंच्या हनुमंतराया रामप्रभूंच्या चरणाजवळ ज्यावेळेस नामस्मरण चाललं होतं, जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम, हे नामस्मरण चालू असताना देवाने एक दिवस सहज विचारलं हनुमंतरायाला, हनुमंता काय रे, तुम्हाला माहिती नाही तुम्ही बुद्धिमत्ती वरिष्ठ वातात्मजं वर्णरहितं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तुम्ही बुद्धिमंत आहात, तुम्हाला माहिती नाही. हनुमंतरायाने हळूच प्रश्न केला, गुरुदेव काय म्हणते? म्हणजे काही नाही. अरे साधन कुठपर्यंत असतं रे, साधन कुठपर्यंत असतं? म्हणजे साध्याची प्राप्ती झाली की साधन संपलं जातं ना. हनुमंतरायाला सांगतात, भगवंत सांगते एकदा साध्याची प्राप्ती झाली की साधन संपलं जातं. अरे झाले ना, मी तुला सर्वस्वी समर्पण झालो. अरे मी तुला समर्पण झालो, नित्य अखंडित मी रामप्रभू तुला प्राप्त झालो. मग आता त्या साधनाचं काही काम आहे? हनुमंतरायाने एकच उत्तर दिलं. हनुमंतरायाने सांगितलं, भगवंता की हा राम फक्त अयोध्येचा उद्धार करेल, पण तुझं नाव आहे देवा, तुझं नाव आहे ते त्रैलोक्याचा उद्धार करेल. हे राम नाम आहे, हा त्रैलोक्याचा उद्धार करेल. हा रामप्रभू होईल का अयोध्येचा उद्धार करेल. हे की नाही, तुको बरं समजतात ना, हे की नाही. देवा ऐके ही विनंती, तुझ नको रे हे मुक्ती, तया ही जागती सर्व सुखा गई. है की नाही, देवा मला ही मुक्ती नको, नको मुक्ती धन संपदा संत संगती सदा. है की नाही, या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. है की नाही, प्रेम सुख इच्छा करी या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी. रिद्धी सिद्धीद्वारे कर जोडून तिष्ठती. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नाश. अद्भुत हा रस कथा काली नामाचा. तेव्हा तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नसेल, पण तुका म्हणे जन्म आमा याच गोडसाठी. तुझ्या नामाचा महिमा तुला न कळेशे मे श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही, तर तुझ्या नामाचा महिमा आम्हाला संत महात्म्यांनी सांगितलं. हा एक राम अयोध्येचा उद्धार करेल, तर तुझं नाम त्रैलोक्याचा उद्धार करेल. वाचे गाय, है की नाही, हा नाही वाचे गाय राम सर्व भावी. है की नाही, तो नेम असायला पाहिजे. आपल्याला नेमाबद्दल बरीचशी उदाहरणं मला देता येतील. है की नाही, नेम केल्याशिवाय जीवनामध्ये काय नाही. आपल्या जीवनात जर नेम नसेल तर ते भरकटलेलं जीवन आहे. काही पाहिजे माणसाच्या जीवनाला दिनचर्या पाहिजे. त्याची दिनचर्या जर चांगली नसेल तर काही नाही, तो आपल्या साध्यापर्यंत जाऊ शकत नाही. नेम या शब्दाबद्दल मला बरंच बोलता येईल, आपली वेळ संपत आली. पण वाचे गाई राम सर्व भावे. जो वाचेने नामस्मरण करतो, भावनी करतो, मग महाराजांना विचारलं, महाराज त्यांनी नेमकं केलं काय त्या संसारामध्ये राहून? तर तो संसार त्याने तारला. अभंगाचं दुसरं
भाग्यवान पाहिजे. संसार करणं म्हणजे काय? भाग्य तरी नव्हे त्यांना फक्त किंवा जेथे जातो तेथे कपाळा सैसे लाभतो विशेष संत संगीत. जिथं जात तिथे तुमचं कपाळ सरसे असेल पण त्याला लाभ नाही म्हणताय. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचा दास पुढे असोरी. त्याला लाभ म्हणतात. तर तो कल्पांतापर्यंत आपल्याला आपल्या कुटुंबाचं पालन करणाऱ्या पिढ्यानं पिढ्या संसार करणं म्हणजे नेमकं काय? धन्य तो भाग्याचा तरला संसार. सगळे संसारामध्ये तरुण ऐके वास्तविक तुम्ही म्हणा संसारामध्ये तरलेली माणसं नाही तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा ठसा. तरले ना अरे का तरला नाही? माऊली म्हणतात तरलो आता उतरलो. पण संसारामधून कसं तरुण जायचं हे सदाशिव स्वामीने आपल्याला दाखवलं. ते सांगतोय मी तुम्हाला. आलं का लक्षात? संसार म्हणजे काय तर सदाशिव स्वामीने सांगितलं कसं संसार आणि परमार्थ याची सांगड. संसार सोडायचं नाही. उलट महाराज म्हणतात सुखी करावा संसार सांडू नये दोन्ही वार. उलट सुखाने संसार करा. आहे की नाही? मी म्हणतो संसारामध्ये परमार्थ करणे म्हणजे तटबंदीच्या आतमध्ये चार भिंतीमध्ये राहून युद्ध केल्यासारखं सुरक्षित आहे. तो बरं संसारामध्ये परमार्थ करणे तर त्या परमार्थामध्ये संसार येता कामा नये. भिंतीच्या चार भिंतीच्या आतमध्ये युद्ध करणं एवढं सुरक्षित आहे एवढं संसारामध्ये परमार्थ करणं सुरक्षित आहे. मी तर बरीचशी दिग्गज मंडळी बसली परमार्थातली त्यांच्या समोर मी बोलतोय म्हणजे मला पण थोडस कुठेतरी हिंमत पाहिजे बोलायला. जगद्गुरु तुकोबरायचं सांगतोय अरे उघड्या मैदानावरती संसार केला. उघड्या मैदानावरती युद्ध केलं विश्वामित्रानं. 60,000 वर्षाची तपश्चर्या. एक स्त्री आली 60,000 वर्षाची तपश्चर्या फुकट गेली. फक्त 42 वर्ष संसार केला आणि परमार्थ केला. तो जाई होतो माय न करी साया आम्ही विष्णुदास कैसे आहे. याला म्हणतात संसार. संसार करणं म्हणजे काय आहे की नाही? 42 वर्ष केलेला परमार्थ आणि संसार त्याची सांगड घ्यायची तुकोबरायांनी. 60,000 वर्षाची तपश्चर्या फुकट गेली. काय सांगतोय? संसार. मी लांब नाही तुम्हाला घेत. मला स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक सुंदर परिष्कार आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? रामकृष्ण परमहंस. बरोबर आहे. हे जास्त दक्षिण क्षेत्रात राहायचे. त्या मदर तेरेसा नाही, एक माय मदर म्हणून एक इंग्लिश मध्ये एका महात्म्याने आपलं वर्णन लिहिलं होतं. मी स्वामी विवेकानंदांचं आणि रामकृष्ण परमहंसांचं संसार करणं म्हणजे काय अगदी थोड्याशा ते तुम्हाला आपल्याला पटेल, समर्पक होईल आणि म्हणून संत वाङ्मयाचं उदाहरण देता येईल यांच्यातलं देतो. रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनाबद्दल कांचनमुरुग नावाचं एक सुंदर असं प्रकरण आहे सज्जनो. कांचनमुरुग नावाचं एक सुंदर असं प्रकरण लिहिले. आलं का लक्षात? माय मदर या इंग्लिश बुकामध्ये आहे. त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये निखिलानंद सरस्वती यांनी केलेलं मला एक दिवस वाचायला मिळालं होतं. बाईकडे गेलो तर ते वाचलं. संसार करणं म्हणजे काय मला नेमका तर वेळेवर आठवलं.
की नेमकं काय त्याच्यामध्ये ती निखिला नंतर ते माताजीने ते मराठीमध्ये अनुवादित केले ते आलं का लक्षात माय मदर या इंग्लिश ट्रान्सलेशन मधून केले कांचनपूर नावाचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये की हे जी नागपंथीय लोक असतात हे तिकडे दक्षिण प्रांतामध्ये जास्त राहायचे आणि नागपंथीयांचे हे आहे की नागपंथीयांना झोपले तरी कडेला विस्तवाचा अग्नी लागतो तो धुरणारा असतो ते धूर निघायला पाहिजे नागपंथीयांचं हे नवनाथाने जे नवनाथ तयार केले ना त्यांनी वेगवेगळे संप्रदाय निर्माण केले ते आता मला तर तिकडे जायचं की कसे आपण आलो आहे की नाही माऊली पर्यंत आडव्या गंधावाले होते माऊलीने तो गंध उभा केला आणि आपल्या पद्मनाभ संप्रदायाचा तो उभा गंध आहे उभा गंधवाल्याने आडव्याना बरोबर आडव्याने उभे ना बोलू नये आलं का लक्षात आपलं तोंड तिकडे खराब करून येते आलं का लक्षात ती नवनाथाने नव संप्रदाय कसे निर्माण केले तो एक मला सांगायचं आहे आणि म्हणून त्या देखील सरस्वतीने ते मराठीमध्ये अनुवादित केले त्याला काय नाही मृग कांचन याचा एक परिष्कार तिने जोडला की रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनावरती लिहित असताना रामकृष्ण परमहंस दक्षिण प्रांतामध्ये कडेला शेकोटी पेटवलेली आहे ते धूर्त आहे आणि त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद तिथे आहेत स्वामी विवेकानंद तिथे बसलेले आहेत आणि रामकृष्ण परमहंस यांना झोप लागली झोप लागल्यानंतर त्यांचा एक हात त्या कडेला असणाऱ्या अग्नीमध्ये पडला अग्नीमध्ये पडला हात पडला अग्नीमध्ये अग्नीमध्ये पडला तरी काही त्यांना वाटलं माऊली म्हणतात तेवी सद्वासे निरंतर चित्ताशी परम पुरुषाची मोहर मग शरीर जाओ अथवा राहो काय माऊली त्याला शरीराचं काय पडलं नाही आलं का तो हात त्या अग्नीमध्ये पडला अग्नीमध्ये पडल्यानंतर अग्नीमध्ये हात पडला त्याचा वास यायला लागला शरीर अग्नीमध्ये जाताना चांगला वास येतो का सेंट येतो नाही आहे की नाही खराब वास यायला लागला आणि तिथे स्वामी विवेकानंदाने ते पाहिलं अग्नीमध्ये एक हात जळतोय त्यांनी तो हात बाहेर नाही काढला आपल्यासारख्याने लगेच तो हात बाहेर काढला असता पण ते स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसचे शिष्य होते त्यांनी ते काय केलं आपल्या खिशातून ₹1 काढला आणि त्या दुसऱ्या हातावर ठेवला दुसऱ्या हातावर ठेवल्यानंतर तो जो हात असा होता ना तो ताबडतोब असा झाला माझ्या हातावर ठेवला तर पडिले वळण खिशाकडे आपलं सांगतोय तो हात ताबडतोब तिथे झाला आणि ते जोरात उठले ताबडतोब मी भाजलो असं जोरात ओरडायला लागले अरे स्वामी विवेकानंदाला कळे नाही मला हात अग्नीमध्ये जळत होता तर त्यांना काही वाटलं नाही आणि आता ₹1 हातावर ठेवल्यानंतर मी भाजलो ओरडायला लागले का ज्ञानाला अज्ञानाचा स्पर्श झाला एवढंच कारण आहे जे अज्ञान हातावरती पडलं अज्ञान हातावर पडल्यानंतर ते सहन झालं नाही मी भाजलो मी पोळलो मी पेटलो असं म्हणायला लागले धन्य तो भाग्याचा तरला संसार माझी वेळ संपत आले परमार्थाचे घर नाममुखी ते काय करतात करीत असे कथा कीर्तन आवडी ब्रह्मज्ञान जोडी तयार हवे ते कथा करतात कीर्तन करतात सुंदर कथा आणि कीर्तन या शब्दावरती बोलण्यासारखं तिसरं चरण आहे माझी वेळ संपत आली आणि एका जनार्दनी धन्यते शरीर है की संसार परमार्थ एक करो अभंग तत्वतत्व शिवानंद सदाशिव स्वामींच्या संपूर्ण चरणाशी हा निगडीत आहे आणि म्हणून मला वाटलं या अभंगावरती चिंतन करण्याचा धावतो प्रयोग केला पण एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ईश्वराचं चिंतन करू परमात्म्याचं चिंतन करू आणि ताबडतोब त्या ठिकाणी पुढची सूचना दिली जाईल आणि या ठिकाणी कार्यक्रम समाप्त होईल Oh,
स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु वैकुंठवासी सदाशिव स्वामी यांचा पुष्पवृष्टीच्या या कीर्तन वा पुष्प त्यांच्या चरणावरती समर्पण करण्यासाठी नाथरायांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा हाच आशय असेल असं नाही, सुंदर असा चिंतनीय अभंग आहे की सदाशिव स्वामींनी संसार केला आणि तुम्हाला आम्हाला त्या संसारातून बाहेर काढण्याची युक्ती सांगितली. कशा प्रकारे आपण पाहिलं आहे की त्यांना काही वाटलंच नाही. माऊली म्हणतात आहे की देह आगी माझी पडलिया शस्त्रेवरी हाणकल्या, देह आगी माझी पडलिया चित्त सुख समाधी पावल्या जेवची नाही. त्याने शरीर जळालं काय, पेटलं काय, गेलं काय याचं काही वाटलं नाही. म्हणून धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थ संसार एक रूप. नाही काय करतात ते करी कसे कथा कीर्तनावडी ब्रह्मज्ञान जोडी तयाला भे एका जनार्दनी धन्य ते शरीर संसार परमार्थ उघडी करो. याच्यामध्ये अवकाश गुरुवर्य वाडेकर बाप्पा यांच्या नाक्षेत या पवित्र भूमीमध्ये एरवी त्यांना आपल्याकडे यावं लागतं. आज आपल्याला त्यांच्याकडे यावं लागलं. हा समाज पाहिल्यानंतर आलं का लक्षात एक विशेष आहे. याची ताकद तुम्हाला सांगायचं तेव्हा की हे कार्यामध्ये गावामध्ये कोरोना कधी शिरला नाही. मला वाटतं नाशिकचं कधी मी पेशंट मला ऐकायला मिळाला ही संतांची कृपा आहे. आणि म्हणून यास माझ्या समोर आदरणीय संप्रदायाचे अध्यक्ष गोपाळदादा चव्हाण, सदानंद स्वामी, धावडे बाप्पा, तसे कडू महाराज, धनवी महाराज, आदरणीय किरण महाराज कुंभार, कडू महाराज, बडे महाराजांचे चिरंजीव आप्पा, आमचे काशीनाथ बाबा, या परिसरातून सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, आमचे दळवी महाराज, आमच्या पुढील विभागातून आलेली सर्व मंडळी. आलं का लक्षात? आता प्रत्येकाचा नामनिर्देश केला तर आपल्याला वेळ जाईल. पुढे आपल्याला आरतीची व्यवस्था, पुढे आणखी सूचना आहेत, कार्यक्रम आहेत, या ठिकाणी आपल्याला सूचना देतील. म्हणून पुनश्च आपला सर्व पवित्र ईश्वर विभूतीच्या चरणावरती प्रणिपात करतो. अनावधानाने एखादा घाईघाईमध्ये एखादा शब्द इकडे होत असतो. बरेच दिवसांनी कीर्तनाची सेवा आहे आणि म्हणून एखादा चुकीचा शब्द आपल्या पवित्र अंतःकरणाला कुठेतरी धक्का दिला असेल, दुःख झालं असेल, ते माझं मला परत करा. चांगले विचार ज्या सदाशिव स्वामींनी आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केला त्यांचा पुण्य स्मरण सुना केले. दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी स्मृती आठवणीना दाटून आली. भाव सुमनांची उंजळ भरुणे वाहतू ही वार पुष्पांजली कीर्तनाची त्यांच्या चरणाशी समर्पण करून इथंच थांबतो. ज्ञानेश्वर